नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत मुखवास रेसिपी. तर चला बघूया या रेसिपीची तयारी झालेली आहे. तर बघा, इथे आपण जिरे अर्धी वाटी घेतलेली आहे. जिरे खाण्याचे फायदे खूप चांगले आहेत. जिरे खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली होते, ॲसिडिटी होत नाही, पोट दुखत नाही. पोटदुखीसाठी खूपच फायदेशीर आहे. आणि जर जिरे व भाजून जर आपण याचे पाणी देखील पिले ते देखील पोटाला थंडावा देतं. पुन्हा 1-2 मिनटं असे हे फ्राय करून घ्यायचे आहे चांगले. आणि आता प्रत्येक स्त्रियांना हा व्हिडिओ पाहायलाच पाहिजे. स्त्रियांच्या भरपूर आजारावर या रामबाण रेसिपी आहे. आज आपण खूप पौष्टिक असा मुखवास बनवतो आहे. हा मुखवास महिलांसाठीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती खाऊ शकतात. घरातील इतरही व्यक्ती खाऊ शकतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे. आता ओवा आपण भाजतोय. असा मुखवास खाल्लाच पाहिजे. व हा मुखवास बनवण्यासाठी आपण अशी रेसिपी तयार करतो. ओवा अर्धा वाटी घ्यायची आहे. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी स्लो फ्लेमवर. जिरे ओवा खाण्याचे फायदे खूप चांगले आहेत. जिरे ओवा खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली होते, ॲसिडिटी होत नाही. पोट दुखत असेल, पोटदुखीसाठी ओवा खूप चांगला आहे. ओवा व जिरे एकत्र पाणी पिऊन देखील पिले तर पोटाला थंडावा मिळते. आता आपण घेतले आहे तीळ व बडीशोप समप्रमाणात घ्यायचे आहे. 1 वाटी. तीळ देखील जोपर्यंत चटपट आवाज येत नाही तोपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक असल्यामुळे हाडे व स्नायू मजबूत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तिळामध्ये तेलाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे केस निरोगी व चमकदार राहतात. शिवाय त्वचेवरील सुरकुत्या देखील कमी होण्यास मदत होते. आता आपण घेतले आहे बडीशोप. बडीशोप जर तुम्हाला खाण्याचे फायदे माहिती आहेत का? बडीशोप ही खूप थंड असल्यामुळे उन्हाळ्यात नाही तर वर्षाचे 12 महिने सेवन केले पाहिजे. खास करून उन्हाळ्यात 1 चमचा बडीशोपीचे सेवन केले पाहिजे. बडीशोप थंड असल्याकारणाने जर तुम्हाला ॲसिडिटी, अपचन, जळजळ होत असेल, पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशोप ही रोज खाल्लीच पाहिजे. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि बडीशोप खाल्ल्यामुळे वजन देखील कमी होते. डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते. पित्त असो, वात असो, कफ असो असेल तरी बडीशोप खाऊ शकता. तोंडातून दुर्गंधी येत असेल तर बडीशोप खाल्ल्यामुळे कमी होते. तर बडीशोप सुगंधी होईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली आहे. हे बघा मस्त. आणि मग ओवा, जिरे आणि तीळ हे भाजलेले सगळे मिश्रण एकत्र आपण केले आहे. हे सगळं एकत्र मस्त भाजून घ्यायचं आहे. पुन्हा 1-2 मिनटं हे पदार्थ मिक्स करून घ्यायचे. आपण बनवलेला हा मुखवास इतका पौष्टिक आहे ना. हा मुखवास सकाळी किंवा संध्याकाळी जेवण झाल्यावर 1 चमचा खायचा आहे. हा 1 चमचा मुखवास 100पेक्षा जास्त आजारावर रामबाण उपाय आहे. महिलांनाच नाही तर वयस्कर, मोठे व लहान मुलांना देखील हा मुखवास देऊ शकता. हा मुखवास तुम्ही 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. हा मुखवास पूर्णपणे थंड करायचा आहे. गरम लगेच बरणीमध्ये भरायचा नाही. पूर्णपणे थंड केल्यानंतरच बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. जर गरमच बरणीमध्ये बघा कसा दिसतोय हा मुखवास. जर गरमच बरणीमध्ये भरून ठेवल्यास ओलसरपणा येऊन हा मुखवास नरम पडू शकतो. यासाठी हा मुखवास पूर्णपणे थंड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा मुखवास घ्यायचा असेल त्यावेळेस 1 चमचा घ्यायचा व लगेचच डब्याचे झाकण लावायचे. म्हणजे हा मुखवास नरम पडत नाही व कुरकुरीत राहतो. तर आहे की नाही भरपूर गुणधर्म असलेला हा मुखवास. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे या पद्धतीने मुखवास एकदा नक्की करून बघा आणि 1 महिना खाऊनसुद्धा बघा. याचे फायदेच होणार.
काही साईड इफेक्ट होणार नाही. व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.